कसं आहे पब्लिक सकाळी उठून आपले सर्व म्हशी गायींचं फायनली दूध बीत काढण्याची सुरुवात चालू आहे. आपल्या आजोबां मामा शेवटच्या 2 म्हशींचं दूध बीत काढण्याचं काम करताय. हे बघा अशा प्रकारे शेवटच्या 2च राहिले आहे. सर्व म्हशी गायींचं दूध बीत काढण्याचं काम लिहून झालेलं आहे आणि तेवढं करून लगे आपल्या सर्व म्हशी गायींना कोटीचं वैरण बिरण द्यावं लागेल. पण त्याच्या आधी इकडच्या वाड्याची गांडीन साफ करण्याचं काम पण आपल्या आजोबाकडे. मग काय सकाळी उठून लगे आपल्या सर्व शेळ्यांकडं गेलो आणि आपल्या शेळ्यांची आपला बोकड लहान बोकडची टक्कर बघून तर मी डायरेक्ट चक्कच झालो. तर लहान बोकड आणि एवढ्या शेळीसोबत टक्कर खेळतोय म्हणजे लहानपणीच एवढा बेकार झालेला आहे तो आणि मोठ्या पण तर कसा राहणार मी हाच विचार करत होतो. मग काय लगे त्यांना आता मकाचा पशुहार द्यायचा आहे. त्याच्या आधी तुम्ही आपलं लहान बोकडची टक्कर तर बघा किती छान आहे. आपली शेळी पण लई बागी टक्कर खेळते तिच्यासोबत आणि लगेच मकाचं पशुहार द्यावायचं आहे. फायनली सर्व शेळ्यांना मकाचा पशुहार दिला. त्यांना लगे आता इकडच्या वाड्यात बाहेर काढायचं आहे. मग काही इकडच्या वाड्याची घेतलेली गांदबीन साफ करून आता एक सर्व शेळ्यांना बाहेर काढायचं आहे. बघा अशा प्रकारे टोकलं एक शेळीला काढलं. फायनली सर्व शेळ्यांना बाहेर काढलं आणि आपल्याला आता जायचं आहे आपल्या शेतात जाऊन येणं. तुम्हाला माहिती रात्री पाणी आलेला होता थोडासा म्हणजे शीतळे आलेलं होतं थोडं कुटुंब होतं. मग काय आपल्या कांद्यांवर आहे ना कागद झाकून दिलेले होते. मी काय तो व्हिडिओ काढलाच नाही. पण लई रात्र झालेली होती. 10 वाजता पाणी आलेलं होतं. मग काय मी आजोबा आजी आम्ही सर्व आलो आणि आपल्या कांद्यांवर कागद बिगद झाकून दिलेले होते. मग काय तेच कागद आता सकाळी उठून मी खोलतोय. बघा अशा प्रकारे दगड बिगड फेकले आणि कागद बिगद काढले. नाही काढले तर आपले कांदे खराब होऊन जातील ना. मग काय फायनली एक थप्पीचं कांद्यावरला कागद बिगत काढला. दुसऱ्या थप्पीचा कांद्याचा कागद बिगत काढायचा आहे. फायनली काढून बिडून आता घरी जायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा बरं का. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत